नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? तर संस्कार्स किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहे कढईतलं अंड ही रेसिपी. तर ही खूप छान होते रेसिपी. खूप जास्त साहित्य नाही लागत. अगदी मोजकं म्हणजे कांदा, टोमॅटो, अंडे आणि काही बेसिक मसाले लागतात. तर तुम्ही शेवटपर्यंत रेसिपी नक्की बघा. आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईक नक्की करा. जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे मी एक कढई तापत ठेवली. त्याच्यामध्ये 2 पळी एवढं तेल घेतले आणि 4 मोठे कांदे घेतलेत बारीक चिरून. आता छान सोनेरी रंगावर येईपर्यंत कांदे परतून घेणार आहे. तर ह्या रेसिपीसाठी थोडा कांदा आणि टोमॅटो जास्त लागतो. आता तुम्ही बघू शकता छान असं सोनेरी रंगावर कांदा आलाय. आता त्याच्यामध्ये 1.5 चमचा एवढी आले लसणाची मी पेस्ट ऍड करते. आता ती पण छान परतून घेऊयात आपण. त्याचा कच्चा वास पूर्ण निघून गेला पाहिजे. आणि आता आपण त्याच्यामध्ये 3 मोठे टोमॅटो बारीक चिरून ऍड करतोय. आणि त्याच्यासाठी मीठ ऍड करतोय ते शिजण्यासाठी. छान परतून घेऊयात आणि आता मसाले ऍड करूयात आपण. तर आपल्या घरातला जो मसाला आहे तो ऍड केलाय मी. तर म्हणजे 2 मोठे चमचे एवढा मसाला ऍड केला मी. धनेपूड ऍड केली आणि हळद. तर मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता हे सगळं छान परतून घ्यायचं आहे आपल्याला. आणि अगदी थोडंसं आपल्याला पाणी ऍड करायचंय त्याच्यामध्ये. सॉरी, गरम मसाला मी विसरले. थोडासा गरम मसाला पण आपल्याला ऍड करायचा आहे. आता हे छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. आता पाणी ऍड केल्याच्या नंतर पण मसाले छान शिजले गेलेले. तुम्ही बघू शकता छान असं तेल सुटले त्याला. वरून आता थोडीशी कसुरी मेथी ऍड करूयात. आणि सगळं परत छान एकजीव करून घेऊयात. आता त्याला मध्ये मध्ये थोडेसे खाचे करून घ्यायचे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला अंड फोडून टाकायचे. तर मी इथे एका पातेल्यातच सगळे अंडे फोडून घेतलेले. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एक एक करूनही अंड फोडून त्यात ऍड करू शकता. आता ह्याला वरून अगदी थोडंसं पाणी घालायचं आपल्याला. 1-2 चमचे एवढं. आणि थोडीशी कोथिंबीर ऍड करणार आहे मी फक्त. आता त्याला झाकण देऊन शिजून घेऊयात मंद आचेवर. तर एक 10 मिनिटात म्हणजे हे अंडे छान शिजले जातात. आणि खूप छान होते ही भाजी. तर नेहमीच अंड्याची भुर्जी करण्यापेक्षा काहीतरी वेगळं म्हणून हे नक्की तुम्ही ट्राय करून बघा. आणि तुम्ही बघू शकताय किती छान अशी दिसतेय भाजी. आणि जितकी छान दिसते तितकी चवीलाही खूप छान लागते. म्हणजे माझ्या घरात तर सगळ्यांना आवडते. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. कदाचित तुमच्याही घरात सगळ्यांना आवडेल. तर अशी अगदी करायला सोपी आहे ही भाजी. तर तुम्ही प्लीज नक्की करून बघा हे कढईतलं अंड. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा. त्याचसोबत सबस्क्राईबही करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा. जेणेकरून जेव्हा पण आपल्या रेसिपीज अपलोड होतील तर त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. आणि मस्त राहा, खुश राहा. आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल मंडळ आभारी आहे. पुन्हा भेटूयात आणखीन एका रेसिपी सोबत.